दीप अमावस्या, जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. हा सण हिंदू संस्कृतीतला महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते. ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. दीप पूजन केले जाते. दीप म्हणजेच दिवा. अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते, ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो. दीप अमावस्येची कथा पुढील प्रमाणे आहे. पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता. त्या राजाची एक सून होती. ती दररोज देवपूजा करीत असे. नित्यनेमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे. एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला. उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले. उंदराने राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली. त्यामुळे राणींची बदनामी झाली. घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हकलावून दिले. पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला. त्याला गावातील सर्व दिवे एके झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते. परंतु राजाचा दिवा म्हणाला, मला नैवेद्य मिळाला नाही, माझी पूजा झाली नाही, कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले. त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले. तो दिवस होता दीप अमावस्येचा. राजा घरी गेला. त्याने परत सर्व प्रकारची तपासणी केली. राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले. राणीने केलेल्या दीप पूजेमुळे तिच्यावरील आळ टळला, राणीला दिवा पावला, अशी ही दीप अमावस्येची कहाणी. दीप अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात. फुलांचे तोरण लावतात. घरासमोर रांगोळी काढतात. मातीचे दिवे आणि धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात. काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावतात. या दिवशी देवतांची पूजा, आराधना आणि मंत्राचे पठण करण्याला जास्त महत्त्व आहे. आताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत, त्यामुळे पारंपरिक दिव्याचा वापर कमी झाला आहे. परंतु या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावावा आणि त्याची पूजा करावी. काही लोक दीप अमावस्येला गटारी अमावस्या असेही देखील म्हणतात, कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला महिना श्रावण चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे ही लोक दीप अमावस्येच्या दिवशी नॉनव्हेज खातात, मद्यपान करतात आणि काही लोक अतिमद्यपान करून रस्त्यावर पडतात किंवा घाण जागेवर पडतात. त्या लोकांनी या अमावस्येला गटारी अमावस्या असे नाव दिले आहे. परंतु ही दीप अमावस्या साजरी करण्याची चुकीची प्रथा आहे.